हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल हॅपी स्टडी टाईम. आपण आज युनिट 2 मधला जो 12th लेसन आहे वर्ड प्रॉब्लेम्स ऑन मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन तो आपण आज सॉल्व करणार आहे. तर मिक्स प्रॉब्लेम असतील इथे, तर आपण ते कसं ओळखायचं मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ते बघूयात आपण. तर पहिला क्वेश्चन बघा काय आहे. इन अ कंपनी 95 वर्कर्स वर्क ऑन सेम सॅलरी. द कंपनी नीड्स 8,07,500 पर मंथ फॉर देअर सॅलरी. हाऊ मच सॅलरी डज एव्हरी वर्कर गेट. म्हणजे ही जी सॅलरी कंपनीला द्यायला लागते सगळ्यांना, ही मग आपल्याला काय करायला लागेल, डिवाईड करायला लागेल. किती जणांमध्ये? 95 वर्कर्समध्ये. म्हणजे मग प्रत्येकाला सॅलरी किती मिळते ते कळेल. म्हणजे मग काय करायला लागेल, डिव्हिजन. ठीक आहे. सो ह्याची डिव्हिजन करून घेऊ आपण. खूप मोठी डिव्हिजन असणार आहे ही. तर आपण 95चा टेबल आपण साईडला लिहून घेऊयात. 8,07,500 डिवायडेड बाय किती? 95. तर इथे 95 आपण टेबल लिहून घेऊ. ॲटलिस्ट 5पर्यंत तरी लिहून घेऊ. 95 on the 95. 95 into 2 is sorry 95. 95 2 5s are 10. Carry over 1. 2 9s are 18 plus 1 is 90. 95 into 3. 3 5s are 15. 5 carry over 1. 9 3s are 27 plus 1 is 28. 95 into 4. 4 5s are 20, carry over 2. 4 9s are 36 plus 2 is 38. ठीक आहे. मी इथे बघा 8पर्यंत लिहून घेतला आहे, कारण पहिले आपल्याला 3 डिजिट नंबर घ्यायला लागणार आहे. 807. मग 760 त्याच्याजवळ पोचला आहे. सो आपण पहिले काय घ्यायचं आहे मग? 95 8 760. सो हे मायनस होईल. 7 हे 7च राहील. 10 - 6 इज 4. आणि हे काय होईल इथे? 7 7 - 7 इज 0. मग इथे काय घ्यायचं आहे? खाली 5 घ्यायचं आहे. मग आता 475 बघा कुठे आहे? 95 5 475 आहे. सो 95 5 475. सो हे 0 0 आले. मग हा 0. आता हे 2 0 राहतात, म्हणजे आपल्याला काय करायला लागेल? 95 0 0. परत मग हा 0 खाली आला. 95 0 0. म्हणजेच काय आलं आहे? 8,500. सो 4th ऑप्शन इथे मार्क करून घ्या. चला नेक्स्ट बघूयात. अंडर अ डी प्लांटेशन प्रोग्राम, अ सोशल वेलफेअर ऑर्गनायझेशन डिसाइडेड टू प्लांट ट्रीज ॲट 5 किलोमीटर डिस्टन्स ऑन 100 किलोमीटर लॉंग रोड ऑन बोथ द साइड्स. हाऊ मेनी ट्रीज कॅन बी प्लांटेड. आता इथे बघा, 2 साईडला, रोडच्या दोन्ही साईडला ट्रीज प्लांट करायचे आहेत. आणि किती मीटर अंतरावर? 5 किलोमीटर अंतर. म्हणजे हे समजा आपण 5 किलोमीटर धरलं. हे 0वर आहे, हे 5वर आहे. मग इथे 10 येईल, इथे 10 येईल, इथे 15 येईल, इथे 15. तर असं 100पर्यंत करायचं आहे. म्हणजे आपल्याला काय करायला लागेल? आधी 100 डिवायडेड बाय 5 करायला लागेल. ठीक आहे. सो ते करून घेऊ आधी आपण पहिले, मग मी पुढची प्रोसिजर सांगते. सो 100 डिवायडेड बाय 5 केल्यावर काय येतं? 5 1 5, 5 2 10. आणि मग इथे काय राहतं? 5 0 0. म्हणजे 20 ट्रीज या साईडला प्लांट झालेत आणि 20 ट्री या साईडला प्लांट. पण आपण फक्त 5ने डिवाईड केलं. हा 0 आपण काउंट केला नाही आहे. म्हणजे इथे सुद्धा एक झाड असणार आहे, इथे सुद्धा झाड असणार आहे. सो म्हणजे दोन्ही साईडला किती होतील? म्हणजे ह्या साईडला 21 होतील आणि या साईडला 21 होतील. म्हणजे दोन्ही मिळून किती झाले? 42. कळलं आहे का? आपण आत्ता अंतर आपल्याला किती सांगितलं दोन्हीमध्ये? 5 किलोमीटरचं. सो आपण फक्त 5ने डिवाईड केलं. पण 0 किलोमीटर म्हणजे कुठून तरी सुरुवात होणार आहे ना ट्री प्लांटेशनला. तर त्याच्या आधीचं अंतर घेणार नाही आहे. समजा हे समजा ओरिजिन आहे, इथपासून ट्री प्लांटेशनला सुरुवात केली, तर ह्याच्यामधलं अंतर पण 5 किलोमीटर आहे. म्हणजे हे ट्री पण मोजायला लागतील 2. सो म्हणून मग हे आधी आपण 100/5 केलं, म्हणजे ते 20 आलं. आणि मग हा एक ट्री इथला 21 घेतला आणि हे इथलं एक ट्री 21 घेतलं. सो दोन्ही मिळून काय आलं आहे? 42. सो इथे बघा 42 ऑप्शन आहे का? येस, सेकंड नंबरला ऑप्शन आहे 42. ते मार्क करून घ्या. नेक्स्ट बघूयात. 250 पर्सन डिसाइडेड टू कॉन्ट्रीब्यूट 750 ईच फॉर ॲन इन्स्टिट्यूशन. हाऊएवर द टोटल कलेक्शन वॉज 400 लेस दॅन इंटेंडेड. व्हॉट अमाऊंट वॉज कलेक्टेड. म्हणजे पहिले काय करायला लागेल आपल्याला, की 250 लोकांनी ठरवलं की 750 रुपये 750 रुपीज इन्स्टिट्यूशन करता प्रत्येकाने कॉन्ट्रीब्यूट करायचे. म्हणजे मग आधी ह्याचं मल्टिप्लिकेशन करायला लागेल आपल्याला. आणि मग ते मल्टिप्लिकेशन झाल्यावर 400 लेस झालेत. म्हणजे मग आपल्याला काय करायला लागेल? तर त्याच्यातनं मायनस करायला लागेल. म्हणजे आपल्याला जे हवं आहे ते आन्सर आपल्याला मिळेल. सो पहिले आपण मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. हे सेकंड होतं, हे थर्ड आहे. तर थर्डमध्ये मल्टिप्लिकेशन कशाचं करायचं आहे आपल्याला?
250 इंटू 750. सो लिहून घेऊ आपण 750 इंटू 250. ठीक आहे. चला नॉर्मल मल्टिप्लिकेशन करून घेऊ आपण पटकन. 0 हे पहिलं तर सगळं 0च येणार आहे. इथे क्रॉस येईल. 5 0 जा 0, 5 5 जा 25, इथे गेले कॅरी ओव्हरला 2, 5 7 जा 35 प्लस 2 इज 37. आता इथे 2 0 येणार. 2 0 जा 0, 2 5 जा 10, कॅरी ओव्हरला गेलं आहे 1, 2 7 जा 14 प्लस 1 इज 15. आता याचं ॲडिशन करून घेऊ. 0 0 5 7, 5 प्लस 3 इज 8 अँड 1. सो आपलं टोटल हे काय आलेलं आहे 1,87,500. ठीक आहे, हे आपलं आन्सर आलेलं आहे. म्हणजे सगळ्यांनी जर 750 रुपीज कॉन्ट्रीब्यूट केले तर एवढे पैसे, पण 400 रुपये कमी आलेत. मग ते किती आलेत ते आपल्याला काढायचे. सो आपल्याला -400 करायला लागेल. सो 0 0 5 - 4 इज 1, 7 8 आणि 1 असेच राहणार. सो 1,87,100. सो आय थिंक पहिलाच ऑप्शन आहे. सो हा ऑप्शन मार्क करून घ्या, फर्स्ट वन. नेक्स्ट बघा, द कॉस्ट ऑफ SUV sports utility vehicle is 30 times that of a motorcycle. What is the cost of SUV if the cost of motorcycle is 52,250? म्हणजे ही एका मोटरसायकलची प्राईस आहे, त्याच्या 30 टाइम्स जास्त प्राईस कशाची आहे, SUVची आहे. म्हणजे आपल्याला काय करायला लागेल, मल्टिप्लिकेशन करायला. टाइम्स म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन. सो आपल्याला 52,250ला 30नी मल्टिप्लाय करायला लागेल, म्हणजे आपल्याला हवं ते आन्सर मिळेल. चला हे मल्टिप्लिकेशन करून घेऊ. पहिले तर इथे 0नी ह्या सगळ्याला मल्टिप्लाय करायला 0च येणार आहे. आता 3नी मल्टिप्लाय करायचं. 3 0 जा 0, 3 5 जा 15, कॅरी ओव्हरला 1, 3 2 जा 6 प्लस 1 इज 7, 3 2 जा 6 अँड 3 5 जा 15. सो काय प्राईज आली आहे, 0 0 5 7 6 5 1. किती प्राईज मिळाली, म्हणजे 15,67,500 ही प्राईज आपल्याला मिळाली आहे. चला सो इथे ऑप्शन कुठला आहे, 15,67,500. फोर्थ ऑप्शन इज करेक्ट. नेक्स्ट बघूयात. अ बस कम्प्लिटेड 4 राउंड्स नॉनस्टॉप इन अ डे फ्रॉम नागपूर टू वर्धा अँड वर्धा टू नागपूर. एव्हरी टाइम 42 passengers traveled by the bus. If the fare per person is ₹85, what is the total income of the bus station that day? म्हणजे बघा, नागपूर टू वर्धा आणि वर्धा टू नागपूर अशा 4 राऊंड झालेत असे. म्हणजे नागपूर टू वर्धा 1 राऊंड, म्हणजे 1 ट्रिप झाली, आणि वर्धा टू नागपूर किती झाल्या, 2 ट्रिप झाल्या. म्हणजे अशा मिळून मग किती ट्रिप झाल्या, 4 × 2 इज 8 ट्रिप झाल्या. आणि मग ह्या 8 ट्रिपमध्ये किती रुपये त्यांना मिळाले ते आपल्याला फाईंड करायचं आहे. ते करूयात आधी. चला सॉल्व करायला घेऊ. पहिले बघा, आपण आधी काय लिहिणार, पहिले की 1 राऊंड म्हणजे किती, 2 ट्रिप्स. ठीक आहे, 1 राऊंड म्हणजे 2 ट्रिप्स आहेत. म्हणजे इथून नागपूरहून वर्ध्याला गेली आणि वर्ध्याहून नागपूरला आली, असा मिळून 1 राऊंड आहे. सो ह्या 2 ट्रिप्स झाल्या. म्हणजेच मग 4 राऊंड म्हणजे किती, 4 राऊंड्स म्हणजे 4 × 2 म्हणजे 8 ट्रिप्स झाल्या टोटल. ठीक आहे. आता एका जाताना 42 पॅसेंजर्स असायचे आणि येताना 42 पॅसेंजर्स, आणि प्रत्येकाचा फेअर किती आहे, 85. सो आपल्याला 42 × 85 आधी करून घेऊ, आणि मग आपल्याला कळेल की या 8 ट्रिप्समध्ये मग त्या बस स्टेशनला किती रुपीज मिळाले, त्याला आपण 8नी मल्टिप्लाय करूयात. ठीक आहे, आधी हे मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. सो 5 2 जा 10, कॅरी ओव्हरला इथे 1, 5 4 जा 20 प्लस 1 इज 21, इथे 0 आला. 8 2 जा 16, सो इथे कॅरी ओव्हरला 1, 8 4 जा 32 प्लस 1 इज 33. सो 0 7 3 प्लस 2 इज 5 अँड 3. म्हणजे किती रुपीज एका ट्रिपला किती लागले, 3,570. आता मग असे 8 ट्रिप्सला किती मिळाले त्याचं आपण मल्टिप्लिकेशन करू. सो 3,570 × 8. सो 8 0 जा 0, 8 7 जा 56, कॅरी ओव्हरला 5, 8 5 जा 40 प्लस 5 इज 45, कॅरी ओव्हरला 4, आणि 8 3 जा 24 प्लस 4 इज 28. सो किती मिळाले आहे, 28,560. म्हणजे एवढे त्या दिवशी एका दिवसात बसला टोटल फेअर मिळालं. सो कुठे आहे ते 28,560, थर्ड ऑप्शन. ठीक आहे, नेक्स्ट प्रॉब्लेम वाचूयात आपण.
इन अ मार्केट इफ द कॉस्ट ऑफ 17 बॉक्सेस ऑफ मँगोज इज ₹6,035 देन व्हॉट विल बी द कॉस्ट ऑफ 25 सच बॉक्सेस. म्हणजे 17 बॉक्सेसची किंमत ही टोटल किंमत आहे, एका बॉक्सची किंमत नाही ही. याच्यात आपल्याला आधी एका बॉक्सची किंमत करायला लागेल. म्हणजे ह्या नंबरला आपल्याला 17ने डिवाइड करायला लागेल. म्हणजे आपल्याला एका बॉक्सची किंमत मिळेल. आणि एका बॉक्सची किंमत मिळाल्यानंतर आपण त्याला मल्टिप्लाय कशासाठी करायचं आहे 25ची. म्हणजे मग आपल्याला 25 बॉक्सेसची प्राईस आपल्याला मिळेल. चला पहिले डिव्हिजन करूयात. 6,035 डिवायडेड बाय 17. सो पहिलं काय येणार आहे 60ला कशाने डिवाइड 17 3 जा 51. सो 10 - 1 इज 9 आणि 5 - 5 इज 0. सो इथे 9 आलं, हे 3 खाली घेतले आपण. मग 93. आता 17 आपण 5 जा काय घेऊ शकतो 85. सो इथे 85 आलं. ठीक आहे. सो 3 इथे 3 मधनं 5 जाणार नाही. मग इथे काय होणार 13 - 5 इज 8. इथे परत 8 झालं. 8 - 8 इज 0. मग हा 5 राहिला तो आपण खाली घेतला 85. अगेन 17 5 जा 85. म्हणजे काय आन्सर एका बॉक्सची किंमत किती आली आहे. एक बॉक्स कितीला मिळाला 355ला. आता या 355ला 25ने मल्टिप्लाय केलं की आपल्याला काय मिळेल 25 बॉक्सेसची प्राईज मिळेल. सो 355 इंटू 25. सो 5 5 जा 25. कॅरी ओव्हरला 2. 5 5 जा 25 प्लस 2 इज 27. अगेन कॅरी ओव्हरला 2. 5 3 जा 15 प्लस 2 इज 17. इथे 0 येणार आहे. आता 2 5 जा 10. कॅरी ओव्हरला 1. 2 5 जा 10 प्लस 1 इज 11. अगेन कॅरी ओव्हरला 1. अँड 2 3 जा 6 प्लस 1 इज 7. सो आता ह्याची ॲडिशन करू म्हणजे आपल्याला आन्सर मिळेल 5 7 7 प्लस 1 इज 8 7 प्लस 1 इज 8. म्हणजे 25 बॉक्सेस कितीला मिळाले आहेत 8,875. सो इथे कुठला ऑप्शन आहे बघा सेकंड ऑप्शन आहे. सेकंड ऑप्शन मार्क करून घ्या. चला नेक्स्ट बघूयात. अ शॉपकीपर हॅज 6,750 नोट्स each of 10 rupees and 3,375 notes each of 20 rupees. What is the total amount with him? म्हणजे ह्या एवढ्या नोट्स कशाच्या आहेत 10 रुपीजच्या. ह्या एवढ्या नोट्स कशाच्या आहेत 20 रुपीजच्या. ठीक आहे. म्हणजे ह्या दोघांचं आधी मल्टिप्लिकेशन होईल, मग या दोघांचं मल्टिप्लिकेशन होईल आणि मग दोन्ही मल्टिप्लिकेशनचे आन्सर येईल. त्याची काय होईल ॲडिशन. म्हणजे आपल्याला कळेल की टोटल अमाऊंट किती होती. चला आता 10च्या किती नोट्स आहेत रुपीज 10च्या 6,750 इंटू 10 म्हणजेच काय झालं 1 0 वाढणार फक्त. सो 6500 म्हणजे किती झाले 67,500. ठीक आहे. आता पुढे काय सांगितलं आहे 3,375 नोट्स कशा होत्या 20 रुपीजच्या. सो 3,375 इंटू काय करायला लागेल आपल्याला 20. ठीक आहे. सो हे 0 आता आपण असाच ठेवू इथे. 2 5 जा 10. हा 0 तर आपला आपण मागे घेऊयात म्हणजे आपण 2ने मल्टिप्लाय करून हा 0 असाच ठेवायचा आहे. सो 2 5 जा 10चा इथे नको तुम्ही कन्फ्यूज व्हाल उगीच खालीच लिहिते मी. सो इथे 0. 2 5 जा 10चा इथे 0 आला. इथे कॅरी ओव्हरला 1. 2 7 जा 14 प्लस 1 इज 15 कॅरी ओव्हरला 1. 2 3 जा 6 प्लस 1 इज 7 अँड 2 3 जा 6. म्हणजे हे किती झाले 0 0 5 7 6 म्हणजे 67,500 कशाचे झाले हे 20 रुपीजच्या नोट्सचे. ठीक आहे. आता म्हणजे आपल्याला दोन्हीची ॲडिशन करायची आहे 67,500 म्हणजे बघा दोन्ही अमाऊंट सेमच होती. आता याची ॲडिशन करूयात. 5 प्लस 5 इज 10 कॅरी ओव्हरला 1. 7 प्लस 7 इज 14 प्लस 1 इज 15 कॅरी ओव्हरला 1. 6 प्लस 6 इज 12 प्लस 1 इज 13 म्हणजे किती रुपीज होते टोटल 1,35,000. सो इथे कुठला ऑप्शन आहे बघा फोर्थ ऑप्शन आहे तो मार्क करून घ्या. चला नेक्स्ट बघूयात. इन अ फॅक्टरी 300 टॉयज आर मॅन्युफॅक्चर्ड पर डे इन अ पर्टिक्युलर इयर. द फॅक्टरी वर्कड फॉर 24 days अ मंथ. हाऊ मेनी टॉयज वेअर मॅन्युफॅक्चर इन दॅट इयर. म्हणजे इथे बघा महिन्यातले फक्त 24 दिवस फॅक्टरीमध्ये हे टॉयज बनतात. म्हणजे महिन्यातले 24 दिवस म्हणजे 12 × 24 आपल्याला करायला लागेल आणि मग ते आल्यानंतर आपल्याला कशाला मल्टिप्लाय करायला लागेल 300ने. सो ते करून आपल्याला काय करायचं आहे मग 24 हे 24 काय मंथ म्हणजे एका मंथमधले इतके दिवस फक्त काम करतात आणि मग आपल्याला हे 12 मंथ्समधलं काढायचं म्हणजे एका इयरमधलं काढायचं आहे. ठीक आहे. सो 2 4 जा 8 2 2 जा 4
इथे 0 येणार आहे. 1 4 जा 4, 1 2 जा 2, म्हणजे किती आलेलं आहे 288. म्हणजे 288 डेज काम झाले टोटल. आणि मग आता एका दिवसात 300 टॉईज बनतात. मग 288ला आपल्याला कशाने मल्टिप्लाय करायला लागेल 300नी. सो आता आपण फक्त 3नी मल्टिप्लाय करू आणि शेवटी 2 0 लावूया. ठीक आहे, ते आपल्याला सोपं जाईल करायला. 3 8 जा 24, कॅरी ओव्हरला 2. 3 8 जा 24 + 2 = 26, कॅरी ओव्हरला 2. 3 2 जा 6 + 2 = 8. म्हणजे काय होणार आहे हे 86,400. म्हणजे एवढे टॉईज पर इयर इथे तयार होतात. सो कुठलं आहे हे 86,400, फर्स्ट ऑप्शन. हा मार्क करून घ्या इथे. ठीक आहे, इथे आपला 12.1 आपला संपलेला आहे. आपण 12.2 पण लगेच सुरू करणार आहोत. चला पहिला क्वेश्चन बघूया 12.2चा. राईट द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ज. ओके, हे अल्टरनेटिव्ह दिलं आपल्याला. करेक्ट ऑप्शन कुठला आहे तो लिहायचा आहे. हे आधी आपण चारही हे लिहून घेऊयात. बघा इथे फर्स्ट ऑप्शन मी लिहून घेतला. आधी आपण हा सॉल्व करून बघूयात. तर इथे बघा 20 दोन्ही साईडचं सोडवू आपण. हे = आहे इथे मध्ये, तर या साईडचं पण सोडवू आणि या साईडचं पण सोडवूयात आणि आन्सर बघूयात = येतं का. सो हे बघा 20 + 5 किती होतं 25 / 5 = आता पहिले आपण काय सॉल्व करतो, कधी पण तुम्ही लक्षात ठेवा, जर डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन ॲडिशन सबट्रॅक्शन त्याच्यात पहिले सर्वात पहिले डिव्हिजन सॉल्व होते, मग मल्टिप्लिकेशन सॉल्व करायचं असतं, मग ॲडिशन आणि मग सबट्रॅक्शन. सो इथे पहिले काय सॉल्व होईल डिव्हिजन. सो 20 / 5 किती होतं 4. सो 4 + 5. मग आता 25 / 5 किती होणार आहे 5 = 9. म्हणजे मग हे करेक्ट आहे का नाही, = होईल का, हे नाही, इनकरेक्ट आहे. सेकंड ऑप्शन बघूयात काय आहे. 7 × 8 + 5 = 5 + 8 × 7. आता इथे बघा 7 8 जा 56 + 5. तसंच इथे 5 + 56. म्हणजे बघा सेम येतं ना, दोन्हीकडे येत आहे. 56 + 5 आणि 5 + 56 सेमच आन्सर येणार आहे. सो सेकंड ऑप्शन करेक्ट आहे. सो इथे मार्क करून घ्या. चला इथे सेकंड ऑप्शन आपला करेक्ट आलेला आहे. सो इथे मार्क करून घ्या. नेक्स्ट बघा क्वेश्चन काय आहे. 48 शीट्स आर रिक्वायर्ड फॉर मेकिंग 1 नोटबुक. हाऊ मेनी नोटबुक्स कॅन बी मेड फ्रॉम 57,600 शीट्स. म्हणजे एवढ्या पेजेसमधनं 48 पेजेसची एक नोटबुक तयार होती आहे. ठीक आहे, तर म्हणजे आपण हे जर डिवाईड केलं 48नी तर आपल्याला कळेल की किती नोटबुक तयार होतील. सो आपण ह्या नंबरला 48नी डिवाईड करू. चला हे बघा, हे डिव्हिजन आपल्याला करायची आहे. मी इथे 48चा टेबल लिहून घेतला आहे. आता पहिला नंबर कुठला आहे 57. सो 48पेक्षा मोठा आहे. सो आपण 48 1 जा 48 करू शकतो. सो 7मधनं 8 जाणार नाही. सो 17 - 8 इज किती होतं 9. आणि इथे 5 - 4 म्हणजे इथे 4 राहिलं. 4 - 4 इज 0. सो 6 आपण इथे खाली घ्यायचा आहे. आता 48 2 जा किती आहे 96. सो 48 2 जा 96. 0 0 आलं. मग हा 0 खाली घेतला. 48 0 जा 0. परत मग हा 0 खाली घेतला. 48 0 जा 0. म्हणजे काय आलेलं आहे 1200. सो इथे ऑप्शन बघा 1200 कुठे आहे, फर्स्ट ऑप्शन आहे. सो तो मार्क करून घ्या. चला थर्ड बघूयात. 50% कॉन्ट्रीब्युटेड ₹12,500 each for a tour. The total expenses of the tour came to be 5,93,750. The remaining amount was distributed equally among 50%. What amount did each receive? म्हणजे बघा प्रत्येक जणांनी 50 लोकांनी एवढे पैसे कॉन्ट्रीब्यूट केले ट्रिप करता 12,500. पण जेव्हा ट्रिप झाली कंप्लीट झाली त्याच्यानंतर एवढा खर्च आला. मग पैसे किती उरले, तर ते उरलेल्या पैसे आणि 50 लोकांमध्ये कसे डिस्ट्रीब्यूट केले ते आपल्याला बघायचे. सो पहिले आधी आपल्याला काय करायला लागेल, आधी आपल्याला कळायला लागेल की ह्या 50 लोकांनी हे 12,500 जेव्हा जमा केले तेव्हा सगळे मिळून किती झाले. म्हणजे आपल्याला काय करायला लागेल, आधी मल्टिप्लिकेशन करायला लागेल. सो 12,500 × 50. ठीक आहे, तर आता इथे सोप्पं आपण आता काय करायचं, हे 3 0 जर आपण बाजूला ठेवूयात. ठीक आहे, इथे मी करून बघते. 125 × 5. हे 3 0 आपण नंतर मागे लावूयात. ही सर्वात सोपी पद्धत आहे मल्टिप्लिकेशनची. 0 जेव्हा असते तेव्हा आपण ते शेवटी लावणारच आहे. सो 5 5 जा 25, कॅरी ओव्हरला 2, 5 2 जा 10 + 2 इज 12, कॅरी ओव्हरला 1, 5 1 जा 5 + 1 इज 6. म्हणजे किती आले 625. म्हणजे ह्याचा आन्सर काय येणार आहे 625,000. म्हणजे एवढे पैसे जमा झाले. आता त्याच्यातला खर्च किती केला
5,93,750. म्हणजे मग आपण 6,25,000मधनं ही अमाऊंट मायनस करूयात, म्हणजे आपल्याला कळेल की किती उरले. सो 6,25,000 मायनस 5,93,750. 0 - 0 इज 0. इथे आले 10, 10 - 5 इज 5. इथे आले 9 आणि इथे आले 4. ठीक आहे, सबट्रॅक्शन शिकवायची गरज नाही, तुम्हाला आता कळलं असेल इथे असं का केलं ते. 9 - 7 इज 2. 4 - 3 इज 1. आता परत इथे या 2मधून 9 जाणार नाही, सो हे इथे 12 झाले आणि हे झाले इथे 5. 12 - 9 इज 3. ठीक आहे, म्हणजे एवढे पैसे उरले. 31,250 रुपीज एक्सपेन्स कमी झाला, म्हणजे एवढे सगळे पैसे लागले नाहीत, हे एवढे पैसे उरले. मग आता हे 50 लोकांमध्ये परत डिस्ट्रीब्यूट त्यांना त्यांचे परत करून टाकायचे आहेत. सो परत करायचे म्हणजे काय करायचं, परत डिव्हिजन करायला लागेल. सो ह्याची डिव्हिजन करूयात आपण आता. 31,250 डिवायडेड बाय 50. असा एक 0 0 कट करू आपण, 5ने डिवाइड करूयात. सो 5 6 30. इथे आलं 1, मग हा 2 खाली घेतला. 5 2 10. मग इथे उरले 2, मग हा परत 5 खाली घेतला आणि 5 5 25. सो किती रुपीज परत गेले सगळ्यांना, 625 रुपीज सगळ्यांना परत मिळाले ट्रिपनंतर. ठीक आहे, तो इथे बघा थर्ड ऑप्शन आहे 625, तो मार्क करून घ्या. चला नेक्स्ट बघूयात. मनोज बुक्ड अ सिंगल रूम ऑन 36 इक्वल मंथली इन्स्टॉलमेंट्स ऑफ 12,250. व्हॉट इज द कॉस्ट ऑफ द रूम. 36 इक्वल मंथली इन्स्टॉलमेंट म्हणजे 36 इन्स्टॉलमेंट भरणार आहे तो किती रुपीजच्या, म्हणजे दर महिन्याला किती आहे इन्स्टॉलमेंट 12,250. म्हणजे आपल्याला ह्याचं काय करायला लागेल, मल्टिप्लिकेशन करायला लागेल. म्हणजे आपल्याला कळेल की टोटल इन्स्टॉलमेंट त्यांनी किती भरली, ती कॉस्ट रूमची कॉस्ट काय होती ते आपल्याला मल्टिप्लिकेशन केल्यावर कळेल. चला सो हे करूया आपण मल्टिप्लिकेशन. 12,250 इंटू 36. सो 6 0 0, 6 5 30, कॅरी ओव्हरला 3, 6 2 12, 12 + 3 इज 15, कॅरी ओव्हरला 1, 6 2 12 + 1 इज 13, कॅरी ओव्हरला 1, 6 1 6 + 1 इज 7. इथे येणार आहे 0. आता 3ने मल्टिप्लाय करू. 3 0 0, 3 5 15, कॅरी ओव्हरला गेले 1, 3 2 6 + 1 इज 7, 3 2 6 and 3 1 3. So 0 0, 5 + 5 is 10, carry over la 1, 7 + 3 is 10 + 1 is 11. Again carry over la 1, 7 + 6 किती होतं 13, 13 + 1 is 14, carry over la 1 and 3 + 1 is 4. म्हणजे किती त्याला टोटल किती पैसे भरायला लागले 4,41,000. सो इथे कुठला ऑप्शन आहे सेकंड ऑप्शनला मार्क करून घ्या. चला नेक्स्ट बघूयात. श्रीकांत ड्राइव्स अ व्हेकल ॲट द स्पीड ऑफ 85 km/h. For how many hours will he have to drive to cover a distance of 595 km if the speed remain the same. म्हणजे ह्या सेम स्पीडने त्याने जर गाडी चालवली तर 595 km डिस्टन्स ट्रॅव्हल करायला त्याला किती वेळ लागेल. 85 km किती तासात होत आहेत, एका तासात. मग 595 km किती तासात होतील ते आपल्याला काढायला लागेल. याच्याकरता आपल्याला काय करायला लागेल, आता 595 डिवायडेड बाय आपल्याला काय करायला लागेल 85 करायला लागेल. ठीक आहे, सो 85ने आपण आता ही अशी डिव्हिजन मी तुम्हाला एकदा दाखवते. नॉर्मल डिव्हिजन तर तुम्ही करालच, पण आतापर्यंत आपल्याला 85चा टेबल अख्खा लिहायला लागेल. त्यापेक्षा जरा सोपी आपण डिव्हिजन करूयात. या दोन्हीला कशाने डिवाइड होईल 5ने होईल. सो इथे काय येणार आहे 5 1 5, 8मधनं 5 गेल्यावर किती उरतं 3. म्हणजेच पुढचा नंबर काय झाला तयार 35. सो 5 7 35. अगेन इथे 5 1 5, पुढे एक इथनं काहीच उरलं नाही. सो इथे पुढचा नंबर काही तयार होणार आहे 9च राहणार आहे फक्त. अगेन 5 1 5, पण आता 9मधनं 5 गेल्यावर किती होतं 4 उरतं आणि म्हणजे पुढचा नंबर काय तयार झाला 45. सो 5 9 45, म्हणजेच काय झालं 119 डिवायडेड बाय 17. ठीक आहे, इथपर्यंत कळलं. आता तुम्हाला 17चा टेबलचा पाठ असेल तर 17 1 7, 17 7 119. सो आन्सर काय आलं आहे 7. सो 7 तासामध्ये ती गाडी 595 डिस्टन्स कवर करेल. इथे येस फर्स्ट ऑप्शन मार्क करा. हे डिव्हिजन पण तुम्ही शिकून घ्या, कारण हे तसं सोपं आहे, पटकन करता येतं. तुम्ही इथे 85चा टेबल लिहित बसणार आहे, तुमचा वेळ जाईल. त्यापेक्षा हे डिव्हिजन सोपं, ह्याची प्रॅक्टिस करा, हे शिकून घ्या, म्हणजे तुम्हाला आन्सर पटापट काढता येईल. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. द कॉस्ट ऑफ 15 ग्रॉस पेन्सिल्स इज 10,800.
व्हॉट इज द कॉस्ट ऑफ 18 पेन्सिल. आता इथे ग्रॉस म्हणजे काय बघा, इथे दिलेलं आहे 1 ग्रॉस म्हणजे 12 डझन, आणि 12 डझन म्हणजे 1 डझनमध्ये किती असतात, 12 असतात. तर ह्या 12 डझन म्हणजे 1 ग्रॉस आहे. ठीक आहे. चला इथे आधी आपण मग 1 ग्रॉस म्हणजे किती पेन्सिल ते काढून घेऊयात, म्हणजे आपल्याला कळेल, आणि मग आपण 15 ग्रॉस काढूयात. ठीक आहे. तर पहिले आपण लिहून घेऊ आधी की 1 ग्रॉस म्हणजे किती आहे, 12 डझन आहेत. ठीक आहे. सो म्हणजे इज इक्वल टू किती येणार आहे, हे 12 इंटू 12, कारण 12 डझनमधले एका डझनमध्ये किती असतात, 12 असतात. सो 12 इंटू 12 इज किती येतं, 144 पेन्सिल्स येतं. म्हणजे टोटल 1 ग्रॉस म्हणजे किती, 144 पेन्सिल्स. आता 144 पेन्सिल्सला आपण 15ने मल्टिप्लाय करायचं आहे. का, कारण 15 ग्रॉस पेन्सिलची किंमत एवढी दिलेली आहे. सो 15ला आपल्याला मल्टिप्लाय करायला लागेल 144 इंटू 15. आता 5 4 जा 20, कॅरी ओव्हरला 2, 5 4 जा 20 प्लस 2 इज 22, 5 1 जा 5 प्लस 2 इज 7. इथे 0 येणार आहे, 4 4 1. सो 0, 4 प्लस 2 इज 6, 7 प्लस 4 इज 11, कॅरी ओव्हरला 1, 1 प्लस 1 इज 2. म्हणजे किती टोटल 2160 टोटल पेन्सिल्स आहेत. तर आपल्याला काय विचारलं आहे की व्हॉट इज द कॉस्ट ऑफ 18 पेन्सिल्स. म्हणजे इथे आता काय करायला लागेल, पहिले ह्याला आधी आपल्याला पहिले ह्या नंबरला, म्हणजे जो दिलेला नंबर आहे 10,800, त्याला आपल्याला ह्याने डिवाइड करायला लागेल. ठीक आहे. सो 10,800 म्हणजे आपल्याला एका पेन्सिलची किंमत कळेल 2160. मग हा 0 0 गेला. आता ह्याला आपण कशाने डिवाइड करूयात, दोन्ही इथे 0 आहे ते 6 आहे, म्हणजे कशाने होईल, 2ने डिवाइड होईल. तुम्हाला जर हे कळत नसेल की इथे 2नेच का डिवाइड होईल, तर स्टँडर्ड 5च्या ह्याच्यामध्ये डिव्हिजिबिलिटी लेसन मी शिकवला आहे ऑलरेडी. तुम्हाला स्टँडर्ड 5च्या प्लेलिस्टमध्ये मिळून जाईल. तिथे डिव्हिजिबिलिटी म्हणजे काय ते शिकून घ्या आधी, म्हणजे तुम्हाला कळेल की जसं आपण इथे 5ला 5नेच का डिवाइड केलं, कारण शेवटी 5 असतं. शेवटी 5 युनिट प्लेसला 5 असलं की 5ने डिवाइड होतं. शेवटी इथे युनिट प्लेसला 0 2 4 6 8 असेल तर 2ने डिवाइड होतं. ठीक आहे. आता इथे 2ने डिवाइड करूयात. 2 1 जा 2, त्याच्यानंतर 1ला 2ने डिवाइड होईल का, नाही. सो इथे येणार आहे 0, आणि मग 2 8 जा 16. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे 2 5 जा 10, आणि इथे काय आहे 2 4 जा 8, आणि 2 0 जा 0. म्हणजे आता आपल्याला काय मिळालं आहे, 540 डिवायडेड बाय 108. ह्याला परत 2ने डिवाइड होईल. 2 5 जा 10, 2 4 जा 8, 2 2 जा 4. इथे उरला मग या 5मधनं 4मधनं एक 4 गेला म्हणजे किती उरला, 1. म्हणजे पुढचा नंबर काय तयार झाला, 14. सो 2 7 जा 14, 2 0 जा 0. आता हे इथे आपण लिहून घेऊ, म्हणजे आपल्याला परत पुढचं सॉल्व करता येईल. 270/54 आलं आहे. ठीक आहे. सो याला परत 2ने डिवाइड होईल. 2 2 जा 4, इथे उरला 1, 2 7 जा 14, 2 1 जा 2, 2 3 जा 6, आणि 2 5 जा 10, म्हणजे 135/27, 135/27. आणि आता 27 1 जा 27, 27 5 जा 135, म्हणजे काय मिळालं आहे आपल्याला, एका पेन्सिलची किंमत 5 रुपीज आहे. सो इथे आपलं एका पेन्सिलची किंमत आपल्याला किती मिळाली आहे, 5 रुपीज. आता आपल्याला प्रश्न काय विचारला आहे की 18 पेन्सिलची किंमत काय. सो आपल्याला 18 इंटू 5 करायला लागेल, म्हणजे आपल्याला 18 पेन्सिलची किंमत मिळेल. 18चा टेबल तुम्हाला पाठ असेलच. सो 18 5 जा 90, म्हणजे 18 पेन्सिल कितीला मिळणार आहेत, 90 रुपीजला. सो इथे थर्ड ऑप्शनला मार्क करून घ्या, 90 रुपीज. चला नेक्स्ट क्वेश्चन रीड करूयात. श्री अण्णा डोनेटेड 50,000 टू ॲन आश्रम स्कूल. आउट ऑफ दिस 31,250 were to be used for updating science laboratory, and the remaining amount to be distributed equally as scholarship among 15 meritorious students. What amount will each student get as scholarship? कळलं का, म्हणजे 50,000 आश्रमला डोनेट केले, आश्रम स्कूलला. त्यातले 31,250 कशाला यूज केले, लॅबोरेटरी अपडेट करायला. म्हणजे आपल्याला आधी ह्याचं सबट्रॅक्शन करायला लागेल, म्हणजे उरलेली अमाऊंट आपल्याला मिळेल. आणि त्याच्यानंतर ते डिस्ट्रीब्यूट किती जणांमध्ये करायचं आहे, 15मध्ये. म्हणजे ती जी अमाऊंट आहे त्याला आपल्याला काय करायला लागेल, 15ने डिवाइड करायला लागेल. चला पहिले आपण मग 50,000 मायनस आपल्याला किती करायला लागतील, 31,250. हे आधी मायनस करून घेऊ. 0 10 - 5 इज 5, इथे आले 9, 9 - 2 इज 7, इथे आले 9, 9 - 1 इज 8,
इथे आले 4, 4 - 3 इज 1. म्हणजे किती उरले? 18,750 रुपीज उरले. आता हे 15 जणांमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे, त्यांना स्कॉलरशिप द्यायची 15 मुलांना. म्हणजे मग ह्याला काय करायला लागेल? 15नी डिवाईड करायला लागेल. 15. आता ही तुम्ही अशी डिव्हिजन करताय का अशी करताय? दोन्ही तुम्ही करू शकता. ठीक आहे. इथे मी आता अशी करते. 15 1 जा 15. इथे उरले किती उरले? 3 उरले. सो 15 2 जा 30. मग 7 उरले. आणि त्याच्यानंतर 15 5 जा 75. 15 0 जा 0. म्हणजे काय आन्सर आलं आहे? 1250. म्हणजे प्रत्येक मुलाला किती मिळणार आहेत? 1250. सो इथे ऑप्शन आहे फर्स्ट. तर मार्क करून घ्या. चला लास्ट क्वेश्चन बघूयात या लेसनचा. 504 मीटर लॉंग वायर इज कट ॲट 8 प्लेसेस ॲट इक्वल डिस्टन्स. व्हॉट विल बी द लेंथ ऑफ ईच पीस? म्हणजे आता ठीक आहे. तर आता इथं आपल्याला काय करायला लागेल? ही एवढी मीटरची जी वायर आहे, समजा ही एवढं 504 मीटर आहे, ह्याच्याबद्दल 8 ठिकाणी कट करायची, म्हणजे 8 ठिकाणी कट करायची आपल्याला ही. म्हणजे इथे 1 2 3 4 5 6 अजून थोडी वाढवू पुढे 7 आणि 8. म्हणजे टोटल पीसेस किती होत आहेत बघा? 1 2 3 4 5 6 7 8 9 पीसेस होत आहेत टोटल. नाही तर डायरेक्ट तुम्ही 8नी ह्याला डिवाईड कराल आणि मग वेगळंच काहीतरी आन्सर येईल. ठीक आहे. इथे काय सांगितलं आहे? ही वायर कट ॲट 8 प्लेसेस इक्वल डिस्टन्स. म्हणजे इक्वल डिस्टन्स ही 8 वेळा कट केली, पण त्याच्यामुळे पीसेस किती झाले? 9 झाले. म्हणजेच मग आपल्याला काय करायला लागेल? 504ला आपल्याला 9नी डिवाईड करायला लागेल. सो याला 9नी डिवाईड करून बघूया. 9 बघा आता 9 5 जा किती येतं? 9 1 जा 9 9 5 जा 45 येतं. मग 51 45 गेले किती राहिले? 5 राहिले. आणि 9 6 जा 54. म्हणजे काय आन्सर आला आहे? 56 मीटर. म्हणजे प्रत्येक कट हा किती होणार आहे? ईच पीस किती होणार आहे? 56 मीटरचं होणार आहे. ठीक आहे. इथलं आपलं 12.2 पण एक्सरसाइज आपली संपलेली आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला शिकवलेलं कळत असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.